सोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतोय आणि तो नुकताच झालेला आहे। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेत। हेवे दावे आपापसामधले विसरा आणि जोमाने कामाला लागा असे आदेश दिलेले आहेत। प्रत्येक पक्ष नेतृत्व आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना हिरिरीनं निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी एक प्रकारे स्फूर्ती देण्याचं काम करत असतो आणि तेच राज ठाकरेंनी सुद्धा केलेलं आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? प्रत्येक पक्ष हा निवडणुकीसाठी लढत असतो आणि 5 वर्ष त्याचं जे काम चाललेलं असतं त्याचा परफॉर्मन्स त्याला निवडणुकीमध्ये सादर करायचा असतो। त्या अनुषंगाने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पुल्लिंग चेतवणं किंवा आपल्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करणं ही नेतृत्वाची जबाबदारी असते। या अनुषंगाने नेतृत्वाने जर काही म्हटलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे। राहिला प्रश्न युतीचा, तर हे अगदी खरं आहे की निवडणुका यावर्षी होतील का शंका आहे। त्यामुळे त्यावर आत्ता भाष्य करणं इतकं काही संयुक्तिक नाहीये। त्यावर यथावकाश भाष्य होईल। राहिला प्रश्न हिंदी भाषेच्या संदर्भातल्या वक्तव्याचा, तर मला असं वाटतं की ही भूमिका आम्ही सातत्याने घेतलेली आहे की आम्ही मराठीचे आग्रही आहोत, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही इतर भाषेंचा द्वेष करणारे आहोत। आमच्यासाठी सर्व भाषा परमादरणीय आहेत। आमचा आग्रह इतकाच आहे की आमच्या राज्यामध्ये आमची मातृभाषा बोलली गेली पाहिजे आणि आमच्या मातृभाषेला योग्य तो मान सन्मान मिळाला पाहिजे। हो, नक्कीच। धन्यवाद अंधारे ताई, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी।